Okay, so friends, I am Dr. Hinawani and today for scholarship grade 7 आपण मराठी घेत होतो आणि मराठीमध्ये आपण नाम आणि सर्वनाम हे दोन टॉपिक बघितले. आज आपल्याला विशेषण आणि क्रियापद बघायचं आहे, जे की विकारी शब्दांच्या जाती आहेत ज्यांचं स्वरूप बदलतं. आणि त्यानंतर आपण अविकारी शब्दांच्या जाती म्हणजे अव्यय याच्याबद्दल माहिती घेऊया. तर आपला टॉपिक आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ कोल्हा हे नाम आहे, तर लबाड हे त्याचं विशेषण आहे. तर इथे लबाडला विशेषण म्हणतात आणि कोल्ह्याला आपण विशेष असं म्हणतो. ज्या नामाबद्दल विशेषण विशेष माहिती सांगतं त्या नामाला आपण विशेष असं म्हणतो. तर इथे वेगवेगळ्या विशेषणांची यादी आपल्याला दिलेली, जसं की अर्धी, अरुंद, अळणी, अंधारी, आंबट, उष्ण, कच्चा, कर्कश, नाजूक, नकली, भित्रा. तर तुम्ही हे यादी वाचू शकतात आणि या यादीवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं ही द्यायची आहेत. तर विशेषणाचे एकूण 4 प्रकार केलेले आहेत. गुणविशेषण म्हणजे एखाद्या नामाबद्दल काहीतरी विशेष गुण त्याचा ते विशेषण सांगतं. संख्या विशेषण याने संख्येचा बोध होतो. सार्वनामिक विशेषण उदाहरणार्थ ती गाय याच्यामध्ये ती हे सार्वनामिक विशेषण आहे. माझा देश याच्यामध्ये माझा हे सार्वनामिक विशेषण आहे. म्हणजे सर्वनाम या शब्दाचा विशेषण म्हणून उपयोग होतो. आणि धातू साधित विशेषण जिथे धातू जो असतो तो विशेषणाच्या स्वरूपामध्ये काम करतो. वर्ब इज कन्वर्टेड इनटू ॲडजेक्टिव्ह. ओके, तर आता आपण याच्यावर आधारित सरावाचे जे प्रश्न आहेत ते बघूया. तर पुढील पहिला सरावाचा प्रश्न आहे, पुढील ठळक अक्षरातील दिलेल्या प्रत्येक नामासाठी कोणते विशेषण अयोग्य आहे त्या पर्यायाची आपल्याला निवड करायची. जे अयोग्य आहे ते, तर विद्यार्थी हे नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत प्रामाणिक, महाग, नम्र, अभ्यासू. तर विद्यार्थी हा प्रामाणिक असू शकतो, नम्र असू शकतो, अभ्यासू असू शकतो, पण महाग असणार नाही. त्याच्यामुळे विशेषण अयोग्य जे आहे ते आहे महाग. ओके, अयोग्य विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे बाकीचे 3 पर्याय हे त्या विद्यार्थ्यासाठी विशेषण म्हणून आपण वापरू शकतो, पण एकच पर्याय आहे तो नाही वापरू शकत. म्हणून प्रश्न हा नेहमी काळजीपूर्वक वाचायचा. आता पुढचं जे नाम आहे ते फूल आणि पर्याय दिलेले सुवासिक, टपोरे, पिवळे, अशुद्ध. आता फूल हे सुवासिक असतं, टपोरं पण असतं, पिवळं पण असू शकतं, पण अशुद्ध कधी असू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे रस्ता, घर हे तुम्ही घरी होमवर्कला ट्राय करा. आपण अजून एखादं घेऊया आणि मग बाकीचे जे उर्वरित आहेत ते तुम्ही ट्राय करा. आता झुळूक, वाऱ्याची झुळूक जी असते ती मंद असू शकते, थंडगार असू शकते, सानुली असू शकते, पण कडू नसते. त्याच्यामुळे कडू हा अयोग्य विशेषणाचा पर्याय आहे. उर्वरित जे आहे जे मी नाही घेतले ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. आता आपण पुढचा सरावाचा प्रश्न बघूया की कशा प्रकारे प्रश्न हा विचारलेला आहे. तर आता आपल्याला ठळक अक्षरातील प्रत्येक नामासाठी योग्य ठरेल असं विशेषण वापरायचं. म्हणजे बाकीचे जे 3 पर्याय आहेत तिथे ते विशेषण म्हणून काम नाही करणार, फक्त एकच पर्याय जो आहे तो विशेषण म्हणून काम करेल. तर तुमचं पहिलं नाउन आहे पाणी आणि पर्याय आहेत वेडसर, निर्मळ, कच्चे आणि आखूड. आता पाण्यासाठी आपण वेडसर हे विशेषण कधीच नाही वापरत, निर्मळ विशेषण आपण वापरू शकतो, कच्चे पण आपण नाही वापरत आणि आखूडही नाही वापरत. तर तुमचा योग्य विशेषणाचा पर्याय आहे निर्मळ. झाड हे नाम आहे आणि विशेषणाचे ऑप्शन दिलेले आहेत तिखट, बहुमोल, साक्षर आणि मोठे. तर इथे मोठे हे अचूक उत्तर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही 3, 4, 5, 6, 7 हे ट्राय करू शकता. ओके, आता पुढील प्रत्येक शब्दसमूहातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, कुठलंही नाव दिलेलं नाहीये, नाम दिलेलं नाही आणि आपल्याला त्या 4 पर्यायांपैकी कुठला एक शब्द जो आहे तो विशेषण म्हणून आपण नाही वापरत कधीच, तो आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेले आहेत रंगीबिरंगी, आकर्षक, खडक,
आणि प्रशस्त. तर रंगबिरंगी आपण वापरू शकतो एखाद्या फुलाला किंवा एखाद्या बागेला उद्देशून. आकर्षकही आपण वापरू शकतो. खडक हे स्वतः एक नाम आहे आणि ते आपण विशेषण म्हणून नाही वापरू शकत. प्रशस्त आपण वापरू शकतो. तर खडक हा विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत मऊ, नवा, भव्य आणि जीवन. तर याच्यामध्ये कुठलं असेल तर जीवन. ओके, कारण भव्य हे विशेषण म्हणून काम करेल, नवा हे विशेषण म्हणून काम करेल, मऊ पण विशेषण म्हणून काम करेल, जीवन हा शब्द विशेषण म्हणून काम करणार नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही पुढचे सगळे करू शकतात आणि आपण आपला पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे तो घेऊया. पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्यायाचं आपल्याला जो क्रमांक आहे तो निवडायचा आहे. ओके, काल आमच्या गुरुजींनी वर्गात पाळीव प्राण्यांची माहिती दिली. आता ह्याच्यामध्ये विशेषण कुठलं आहे तर पाळीव हे विशेषण आहे, कारण प्राणी या नामाला ते त्याच्याबद्दल विशेष माहिती देत आहे आणि त्यामुळे पाळीव हे विशेषण या ठिकाणी आहे. आता पुढचा प्रश्न, प्रेमळ शिक्षा दिल्यास कोण बरे नकारतील. तर इथे विशेषण कुठलं आहे तर प्रेमळ, कारण शिक्षा या नामाला ते अधिक चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दल विशेष माहिती देत आहे, त्याला एक्सप्लेन करत आहे. श्रीकांतने स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने त्याचे कौतुक झाले. आता इथे स्पर्धा मध्ये मिळालेल्या क्रमांकाला पहिला हा शब्द अधिक महत्व देतोय, अधिक माहिती त्याच्याबद्दल सांगतोय, म्हणून पहिला हे या ठिकाणी विशेषण आहे. तर अशा प्रकारे चौथं, पाचवं, सहावं, सातवं तुम्ही सोडवू शकता. आपल्याला विशेष ओळखायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला विशेष ओळखायचं. आता जस्ट डेफिनेशन मध्ये बघितलं की विशेषण हा जो ज्या नामाबद्दल विशेष माहिती देतो त्याला आपण विशेष्य असं म्हणतो. तर हल्ली मुंबईत दुमजली बस दिसत नाही. आता दुमजली हे या ठिकाणी विशेषण आहे आणि हे कोणाबद्दल विशेष माहिती सांगतंय तर बस बद्दल विशेष माहिती सांगतंय, म्हणून बस हे इथे विशेष्य आहे. म्हणून तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. आयुष्यात निश्चित ध्येय असणं आवश्यक आहे. तर आता ध्येय या नामाबद्दल निश्चित हा शब्द विशेष माहिती सांगतोय, म्हणून निश्चित हे विशेषण असून ध्येय हे या वाक्यामधलं विशेष्य आहे, म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 1 हा तुमचा अचूक पर्याय आहे. आता एखाद दुसरा आपण स्किप करू, पुढचं घेऊया. सूर्याची कोवळी किरणे निसर्गात सर्वत्र पसरली. आता या ठिकाणी कोवळी हे विशेषण आहे आणि किरणांबद्दल ते जास्त माहिती देत आहे, त्याच्यामुळे किरणे हे या ठिकाणी विशेष्य आहे. तर अशा प्रकारे हा पण सरावाचा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता सहावा सरावाचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात एकूण किती विशेषणं आली आहेत ते आपल्याला मोजायची आहेत. आपण वाक्य वाचूया. आम्ही एक वाहती नदी दुरून पाहिली. आता या ठिकाणी तुम्ही बघाल तर आम्ही हे सर्वनाम आहे, नदी हे जे नाम आहे त्याच्याबद्दल वाहती आणि एक हे दोन्ही जे शब्द आहेत ते विशेष माहिती देतात, म्हणून या वाक्यामध्ये 2 विशेषणं आली. कशी नदी, एक नदी आणि कशी नदी, वाहती नदी. त्यामुळे किती विशेषणं आली आहेत तर 2 विशेषणं या ठिकाणी आलेली आहेत. ताईने स्वच्छ अंगणात सुंदर रांगोळी, रेखीव रांगोळी काढली. आता तुम्ही बघाल तर या ठिकाणी अंगण हा जो शब्द आहे ह्याच्याबद्दल विशेष माहिती सांगताय शब्द स्वच्छ म्हणून 1, आणि रांगोळी या नामाबद्दल विशेष माहिती मिळते रेखीव आणि सुंदर या 2 शब्दांनी, म्हणून या वाक्यामध्ये 3 विशेषणं आलेली आहेत आणि आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे तुम्ही उर्वरित प्रश्न देखील सोडवू शकता. आपण पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे तो बघूया. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बस स्थानकावर विद्वान गृहस्थाची भेट
भेट झाली होती. आता या ठिकाणी विद्वान हे विशेषण आहे. गृहस्थ या शब्दाबद्दल ते विशेष माहिती देत आहे. पण या गृहस्थाचा विद्वान हा काय आहे तर गुण आहे. ओके, म्हणून याला म्हणतात गुणविशेषण. ओके, जत्रेत पुष्कळ लोक आलेले होते. आता या ठिकाणी लोक हा शब्दाबद्दल पुष्कळ हा शब्द विशेष माहिती देतोय, पण इथे हा शब्द जो आहे त्याने आपल्याला संख्येचा बोध होतोय, म्हणून हे संख्या विशेषणाचा प्रकार आहे. माझा देश महान गौरवशाली आहे. तर इथे महान हे जे विशेषण आहे हे सर्वनाम हा शब्द विशेषण म्हणून काम करतंय, म्हणून याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. आणि बागेत सरपटणारे प्राणी दिसतात, तर या ठिकाणी सरपटणारे हा त्याचा गुण सांगितलेला आहे, त्याच्यामुळे गुणविशेषणाचा तो प्रकार धातूचा सरपटणं म्हणजे क्रियेला जास्त बोध होतोय आणि म्हणून हे धातू साधित विशेषणाचा प्रकार मानला जातो. तर अशा प्रकारे आपण विशेषण या टॉपिकवर आधारित 7 प्रकारचे सरावाचे प्रश्न बघितले. कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण बघितलं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. अयोग्य पर्याय निवडायचा असेल तेव्हा बाकीचे 3 पर्याय योग्य असतात, एकच अयोग्य असतो. योग्य निवडायचा असतो तेव्हा बाकीचे 3 पर्याय हे अयोग्य असतात आणि एक योग्य पर्याय या ठिकाणी असतो. आता क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. वाचणे, चालणे, बोलणे, खाणे, पिणे सगळ्यांना माहिती आहेत क्रियापद कुठली कुठली आहेत. ओके, आणि क्रियापदाचे प्रकार जे आहेत ते म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. तर ज्या वाक्यामध्ये कर्म हे असतं त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात, आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्यातील क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. तर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तर आता आपण सरावासाठीचे जे प्रश्न आहेत ते बघूया. तर पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय. तर पहिला प्रश्न आहे, माळला गुलाब ताईने केसात आत्ताच. तर ह्या वाक्यामध्ये कुठलं क्रियापद आलंय तर हे वाक्य असं आहे, ताईने केसात आत्ताच गुलाब माळला. तर ह्या ठिकाणी माळला हे या वाक्यातलं क्रियापद आहे. चिमुकली रंगबिरंगी फुलपाखरे फुलांवर भिरभिरतात. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या वाक्यातलं क्रियापद कुठलं असेल तर भिरभिरतात. ओके, तर भिरभिरतात क्रमांक नंबर 1 हा आपला अचूक पर्याय आहे. घाटातच अंधारलेले घरी परत येताना. तर या ठिकाणी येताना हे क्रियापद आहे. तर अशा प्रकारे आपण सरावाचा पहिला प्रश्न जो आहे तो सोडवला. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचं रूप असलेल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर बेल वाजताच एका चिमुकलीने दार डॅश डॅश. उघडणे हे क्रियापद आपल्याला वापरायचंय आणि पर्याय दिले उघडते, उघडेल, उघडले, उघडला. तर या ठिकाणी अचूक पर्याय कुठला आहे तर उघडले, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा वेग भयंकर वाढला होता तरी रजियाला वाचवण्यासाठी कुंदा पाण्यात डॅश डॅश. झेपावणे हे क्रियापद दिले, तर आपल्याला योग्य क्रियापद वापरायचंय. झेपावतो, झेपावली, झेपवू, झेपावे. आता बघा, कुंदा ही मुलगी होती म्हणून झेपावतो हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. झेपावली हा पर्याय क्रमांक येऊ शकतो. झेपावू आणि झेपावे हे फ्युचर दाखवतात आणि हे आपल्याला प्रेझेंट मधलं वाक्य आहे, त्यामुळे आपण झेपावली हे अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडू. तिसरं आणि चौथं तुम्ही ट्राय करा. तिसरा सरावाचा प्रश्न आपण बघूया. तर या ठिकाणी पुढील पैकी अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. सागर पतंग उडवतो. यामध्ये सागर हा कर्ता, पतंग हे कर्म आणि क्रियापद म्हणजे हे सकर्मक आहे. त्याने दगड भिरकावला, या ठिकाणी पण त्याने हे सर्वनाम, दगड कर्म आणि भिरकावला क्रियापद आहे.
वेलीवरील कळ्या उमलल्या मी पत्र लिहिले. तर तुम्ही बघाल तर वेलीवरील कळ्या उमलल्या यामध्ये कळ्या उमलल्या एवढंच वाक्य आहे. आणि म्हणजे वेलीवरील हे कर्म नाही आहे, वेलीवरील हे कळ्यांबद्दल विशेष माहिती सांगणारं विशेषण आहे, म्हणून हे अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य आहे आणि म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. आता आपल्याला सकर्मक क्रियापद असलेलं वाक्य ओळखायचं आहे. ओके. बाळ खुदकन हसलं. या ठिकाणी खुदकन हे कर्म नाहीये, हसणं या क्रियापदाला ते जास्त इलॅबोरेट करतंय, ते क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणून हे अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य आहे. बाबा आजच गावी गेले. हे पण ह्यामध्ये पण कर्म हे नाहीये, क्रियाविशेषण या ठिकाणी आलेलं आहे. मावळे घोड्यावर बसले. या ठिकाणी तुम्ही बघाल तर मावळे हे करता घोड्यावर हे कर्म आणि बसले हे क्रियापद, त्यामुळे हे सकर्मक क्रियापद असलेलं वाक्य आपण म्हणू शकतो. मावळे घोड्यावर बसले. क्रियापद नसलेल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय. पर्याय दिलेले टोलावला उगवतो मावळणे रागवतील. तर या ठिकाणी क्रियापद नसलेलं पर्याय मावळणे हे या ठिकाणी क्रियापद नसलेलं पर्याय आहे. ओके. पुढील जे आहे ते तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. ओके. आता आपण विकारी शब्द बघितले, म्हणजे ज्यांचं स्वरूप हे बदलतं. आता आपल्याला अविकारी शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. ओके. तर अविकारी शब्दांच्या जाती म्हणजे त्यांनाच अव्यय असं म्हणतात, की जे वाक्यामध्ये तसेचे तसे येतात जसे ते असतात. ओके. त्यांचं स्वरूप हे बदलत नाही, म्हणजे त्यांना प्रत्यय लागत नाही. ने, ला, शी, ही असे जे प्रत्यय आहेत ते त्यांना लागत नाही. तर यातला पहिला जो अविकारी शब्द आहे त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय, किंवा अव्ययाचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय हे काय करतं, तर क्रिया जी घडते त्याच्याबद्दल आपल्याला विशेष माहिती देतं. यालाच इंग्लिशमध्ये आपण ऍडव्हर्ब असं पण म्हणतो. ओके. म्हणजे हळूहळू चालतो, यामध्ये चालणे या क्रियेला हळूहळू हा शब्द त्याच्याबद्दल विशेष माहिती देतोय, म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. तर अशा भरपूर क्रियाविशेषण अव्ययांबद्दल आपल्याला इथे यादी दिलेली आहे, ज्यामध्ये अगदी, अतिशय, अत्यंत, अनेकदा, अलीकडे, आता, आधी, इकडे, इकडून, उगीच, गटकन, खरोखर, तिकडून असे वेगवेगळे क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता या क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार आपण बघूया. तर यांचे 4 प्रकार आहेत: स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक आणि परिणामवाचक. तर स्थलवाचक म्हणजे काय, तर क्रिया कुठे घडली हे सांगणारे जे अविकारी शब्द आहेत त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ तिकडे, मागे, समोर, पुढे असे शब्द हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया केव्हा घडली त्याचा बोध करून देतात, आता, हल्ली, मग, उद्या वगैरे. रीतिवाचक क्रियाविशेषण हे क्रियेची रीत दाखवतात, म्हणजे सरसर, गटागट, भरभर, संथ. आणि परिणामवाचक क्रियाविशेषण हे क्रिया किती झाली हे सांगणारे शब्द आहेत, म्हणजे भरपूर, जास्त, खूप, थोडे वगैरे वगैरे. ओके. तर आता आपण ह्याच्यावर आधारित जे सरावाचे प्रश्न आहेत ते आपण बघूया. तर पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांपैकी योग्य अव्ययाची निवड आपल्याला करायची आहे. शिशिर ऋतूत झाडांची पाने डॅश डॅश गळू लागतात आणि पर्याय आहेत मुळू मुळू, हळूहळू, बाहेर आणि क्वचित. तर इथे योग्य पर्याय आहे हळूहळू. ओके. आजीने रामायणातील या गोष्टी डॅश डॅश सांगितल्या आहेत. अनेकदा, झटकन, मधून, नंतर.
तर या ठिकाणी येईल अनेकदा, बरोबर. ओके, तर अशा प्रकारे आपण योग्य क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते निवडू शकतो. आता पुढील जो सरावाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढील प्रत्येक शब्द गटात क्रियाविशेषण अव्यय नसलेल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय. म्हणजे 4 शब्द जे आहेत ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात आणि एक शब्द नाही करत. तर पर्याय दिलेले आहेत दररोज, खरोखर, कारण आणि भरपूर. तर यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर बघाल तर दररोज हे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचं काम करेल. खरोखर हे पण क्रियाविशेषण अव्यय आहे. कारण हे क्रियाविशेषण अव्यय नाहीये आणि भरपूरही आहे. त्याच्यामुळे आपला क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. धनवान, उगीच, पटकन, व्यर्थ. आता यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर धनवान हे जे शब्द आहे हा क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय आहे आणि बाकीचे 2 तुम्ही होमवर्कला ट्राय करा. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असणाऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आता ह्याच्यामध्ये कुठली क्रिया घडते तर प्रेम करण्याची क्रिया घडते आणि कितीदा म्हणजे प्रेम शतदा, तर हे संख्या डिनोट करणारं किंवा तुम्ही म्हणू शकता की रीत दाखवणारं म्हणू शकतात आपण. ओके, किंवा परिणाम सांगतोय ना कितीदा प्रेम करावं, तर रीत नाही तर इथे स्पेसिफिकली इलॅबोरेट होतो परिमाण म्हणजे किती प्रमाणात प्रेम करावं तर शतदा प्रेम करावं. तर हे शतदा जे आहे हे क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. आता इथे पण योग घडावा ही क्रिया होते आणि सर्वदा हे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय. सदा हे पण क्रियाविशेषण अव्यय, पण पर्यायामध्ये आपल्याला सदा दिलेला आहे आणि त्यामुळे सदा हे आपलं योग्य पर्याय आहे. हे परत परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपण म्हणू शकतो. आकाशात चोहीकडून ढग दाटून आले, तर चोहीकडून हे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहे जे की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपण म्हणू शकतो. आता पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय आलेले नाही? गटागट पाणी पिऊ नये. आता या ठिकाणी पाणी पिण्याची क्रिया होते. गटागट ही रीत दाखवतोय त्याच्यामुळे हे क्रियाविशेषण अव्यय आहे. तो माझ्या समोरून गेला, अगेन समोरून हे पण क्रियाविशेषण अव्यय आहे. शाळेसमोर मोठे मैदान आहे. आता या ठिकाणी मोठे हे जे आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे, क्रियाविशेषण नाही आहे. ओके, कारण ते मैदानाबद्दल विशेष माहिती सांगताय, ते क्रियेबद्दल विशेष माहिती सांगताय का नाही. त्या कळ्या पहाटे उमलतात. इथे पहाटे हे पण टाइम सांगताय त्यामुळे पहाटे हा पण क्रियाविशेषण अव्यय आहे. तर क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. आणि दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा. वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आता. ओके, शेजारच्या अंगणात बाळ दुडू धावत आले. आता धावत आले हे वर्ब आहे आणि दुडू हे क्रियाविशेषण अव्यय. आता धावण्याची हे स्थल सांगतोय, काळ सांगतोय की रीत सांगतोय की परिमाण सांगतोय, तर हे रीत सांगतोय म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. पूर्वी निरोप घोड्यावर बसून गावोगावी जाऊन देत. तर ह्या ठिकाणी पूर्वी हे आपल्याला टाइम सांगतोय म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. चहा मला बिलकुल नको, तर बिलकुल हे जे आहे हे अगेन परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण 5व्या क्रमांकाचा पण जो प्रश्न आहे तो सोडवला. आता आपला पुढचा जो अव्ययाचा प्रकार आहे तो आहे शब्दयोगी अव्यय. तर वरील वाक्यात अधोरेखित शब्द आणि त्या शब्दाला जोडून आलेले जे शब्द आहेत, फॉर एक्झाम्पल मांडवावर, घरट्या बाहेर, तर वर बाहेर हे जे शब्द आहेत यांना
शब्दयोगी अव्यय असं म्हणतात, कारण यांना जर आपण काढून टाकलं तर आपल्याला जायच्या मांडव किरणे पसरली तर काहीही बोध होत नाही. त्याच्यामुळे शब्दाला लागून, शब्दाला जोडून त्या शब्दाशी संबंधित अधिक माहिती तो देतो, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. झाडाखाली, शाळेसमोर, दिव्याखाली. तर शब्दयोगी अव्ययांची आपल्याला यादी दिलेली आहे. उलट, ऐवजी, कडून, कडे, करवी, काठी, जवळ, ठाई, देखत वगैरे वगैरे. तुम्ही ती यादी वाचू शकता. आता आपण याच्यावर आधारित सरावाचे प्रश्न आपण सोडवूया. ठळक अक्षरात दिलेल्या प्रत्येक नामाला कोणता शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून जोडता येणार नाही, त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आरसा हा शब्द दिलाय. आरसा समोर आपण म्हणतो, आरशाशिवाय आपण म्हणतो, आरशासारखं पण आपण म्हणतो, पण आरशा कारण आपण नाही म्हणत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा शब्द जोडता येणार नाही. देव, देवाजवळ, देव फक्त, देवा देखील, देवाकडून. तर देव फक्त. ओके, तर फक्त हा शब्द आपण नाही वापरत ॲज अ शब्दयोगी अव्यय, म्हणून योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. दुसरं आणि तिसरं तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा वापर शब्दयोगी अव्यय म्हणून केला जात नाही, त्या शब्दाच्या पर्यायाला आपल्याला निवडायचे आहे. प्रमाणे, करिता किंवा खेरीज. तर या ठिकाणी आपण एखादा शब्द घेऊया. नामाप्रमाणे, देवाकरिता, मुलाखेरीज, फळाखेरीज. पण किंवा हा शब्द आपण नाही वापरणार, त्याच्यामुळे किंवा हा शब्दयोगी अव्यय नाहीये. ओके. बाकी, सुद्धा, बरोबर, विषयी. तर या ठिकाणी बाकी हा शब्द आपण शब्दयोगी अव्यय म्हणून नाही वापरत. ओके, तर अशा प्रकारे तिसरं आणि चौथं तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी आपल्याला पर्यायात दिलेल्या शब्दयोगी अव्ययांपैकी योग्य अव्यय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. भिजलेल्या पिल्लाला थंडी डॅश डॅश संरक्षण मिळाले. पेक्षा, ऐवजी, पासून आणि सम. तर लावून बघायचे. थंडीपेक्षा संरक्षण मिळाले, थंडी ऐवजी संरक्षण मिळाले, थंडी पासून संरक्षण मिळाले की थंडी सम संरक्षण मिळाले. तर तुम्हाला कळेल की पासून हा योग्य पर्याय आहे. ओके. समुद्राच्या पाण्याचा रंग आभाळा डॅश डॅश निळा असायला हवा. आभाळासारखा, आभाळाविषयी, आभाळा सुद्धा, आभाळावर. तर इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, आभाळासारखा निळा असायला हवा. त्याचप्रमाणे तुम्ही उरलेले प्रश्न जे आहेत ते सोडवू शकतात. ओके. आता आपण पुढचा सरावाचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराच्या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाहीये ते वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. पुस्तकाविना आयुष्य नीरस आहे. याच्यात आलेलं आहे, कारण विना हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. गुराखी सूर्योदयापूर्वी घरी येतात. पूर्वी हा शब्दयोगी अव्यय इथे आलेला आहे. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. साठी हे शब्दयोगी अव्यय आलंय. आणि तो मागे उभा राहिला होता. इथे कुठलंही शब्दयोगी अव्यय आलेलं नाहीये, त्याच्यामुळे अव्यय नसलेला वाक्य आहे पर्याय क्रमांक 4. आणि त्याच प्रकारे दुसरा आणि तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये पण जे तुम्हाला करायला सांगितलंय की शब्दयोगी अव्यय आले आहे ते वाक्य निवडायचंय, तर ते तुम्ही करू शकता होमवर्क मध्ये. आता आपले 2 अविकारी शब्द म्हणजे 2 अव्यय आपले बाकी आहेत, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आणि त्याचबरोबर शब्दांच्या जातींवर आधारित एक संकीर्ण स्वाध्याय आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्या 8 जाती बघितल्या त्या एकत्रित आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते पण आपण पुढच्या लेक्चरला बघूया.